भाजपा सांगली शहराच्या वतीनं जितेंद्र आव्हाड यांचा सांगलीत तीव्र निषेध, कारवाईची मागणी, आंदोलन. सांगली दिनांक 30 मे 2024 रोजी मनुस्मृतीला विरोध करण्याच्या नावाखाली राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला आहे. त्यांचा हेतू आणि उद्देश स्पष्ट झालाय. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी अशी मागणी आज भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली. भाजपा सांगली शहरातर्फे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन करण्यात आलं. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यात आले. जितेंद्र आव्हाड यांनी आजपर्यंत अनेकदा अनेक महापुरुषांचा जाणीवपूर्वक अपमान केला आहे. यावेळी त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जाणीवपूर्वक अवमान केला असून त्याबद्दल त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी केली. मनुस्मृतीला विरोध हे केवळ एक निमित्त होतं. जितेंद्र आव्हाड यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान विभूतीचा अपमान केला आहे. प्रशासनाने आता कोणतीही चालढकल न करता त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ, भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव डोंगरे, भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार, माजी नगरसेवक जगन्नाथ दादा ठोकळे, सुभराव तात्या मद्रासी, युवराज बावडेकर, विलास सरजे, सरचिटणीस विश्वजित पाटील, अविनाश मोहिते, महिला आघाडीच्या स्वातीताई शिंदे, माधुरी वसगडेकर, काजल कांबळे, राष्ट्रवादी महिला मोर्चाच्या जयश्री पाटील, दीपक कांबळे, शुभम जाधव, अमित देसाई, प्रवीण जाधव, मोहन जामदार, उदय मुळे, प्रफुल्ल ठोकळे, रेखा पाटील, रवींद्र वादवणे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. हिरकणी न्यूज करिता प्रेस फोटोग्राफर शरद गाडे, सांगली. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.